नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे लोखंडाला गंजापासून वाचवणारी आणि दीर्घकाळ टिकवणारी एक भन्नाट प्रक्रिया. त्याचं नाव आहे गॅल्वनाइज झिंक कोटिंग. मित्रांनो, गॅल्वनाइज झिंक कोटिंग म्हणजे काय? बेसिकली गॅल्वनाइज झिंक कोटिंग 4 टाइप्समध्ये डिवाइड झालेले आहे. त्याच्यामध्ये जी फर्स्ट टाइप आहे त्याचं नाव आहे सरफेस क्लिनिंग. सरफेस क्लिनिंगमध्ये काय असतं? डिग्रेसिंग केलं जातं. डिग्रेसिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे ऑइल्स असतील किंवा डस्ट कंटॅमिनेशन असेल त्याला क्लीन केलं जातं. आणि जी दुसरी असतं त्याच्यामध्ये आपण ऍसिड पिकल म्हणतो. त्याच्यामध्ये काय असतं? आपण सल्फ्युरिक ऍसिड यूज करतो, जे की ऑइल जे आहे किंवा ग्रीस असेल, पार्ट्स असेल, तो त्याच्यावरून क्लीन केलं जाईल. आणि जो तिसरा असतो त्याला म्हणतो आपण रिन्सिंग. रिन्सिंग मध्ये काय केलं जातं? आपलं जे नॉर्मल वॉटर आहे तो नॉर्मल वॉटर आपण त्या मेटल पार्ट्सला क्लिनिंग करण्यासाठी यूज केलं जातं, जेणेकरून त्याच्यावर जर काही ऍसिड कंटॅमिनेशन असेल तर तो रिमूव्ह केलं जाईल. आणि जी दुसरी प्रोसेस असते त्याला म्हणतो आपण फ्लेक्झिंग. फ्लेक्झिंग मध्ये काय करत असतो आपण? आपला जो मेटल पार्ट आहे आपण त्याला झिंक अमोनियम क्लोराईड या सोल्युशन मध्ये त्याला डीप करतो. त्याच्यामुळे काय होतं? आपला जो मेटल पार्ट आहे त्याच्या ऑक्सिडेशन पासून त्याला आपल्याला एक प्रोटेक्शन भेटत असतं. आणि जेव्हा आपण याला झिंक कोटिंग करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं? जी झिंकची लेअर आहे ती खूप स्ट्रॉंग बॉन्ड सोबत होत असतो. आणि जी तिसरी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो हॉट डीप गॅल्वनायझिंग. हॉट डीप गॅल्वनायझिंग मध्ये काय असतं? आपला जो मेटल पार्ट आहे आपण त्याला 450 ते 500 डिग्री जो आपला झिंक टँक असतो त्याच्यामध्ये डीप करत असतो. त्याच्यामुळे काय होतं? जेव्हा आपण त्याला मेटल पार्टला गॅल्वनाइज झिंक टँकमध्ये डीप करत असतो त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यावर लेअर बाय लेअर झिंकची जी कोटिंग आहे त्याच्यावरती फिल होत असते. आणि त्याच्यामुळे काय होतं? जे बेस मेटल आहे आणि जो वरचा लेअर आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो आणि त्यालाच आपण म्हणतो असतो मेटलर्जिकल बॉन्ड. आणि जर तुम्ही बघितलं जसं सोन्याला चकाकी येत असते तर सेम गॅल्वनाइज जेव्हा आपण झिंक कोटिंग मेटल पार्टवर करत असतो तर सेम टाईपची जी चकाकी आहे त्या मेटल पार्टवर येत असते. आणि जी चौथी टाईप असते त्याला आपण म्हणतो कूलिंग. त्यालाच आपण असं म्हणतो क्विंचिंग प्रोसेस, जर टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर. याच्यामध्ये काय करत असतो? जो आपण मेटल आणि झिंक पासून बनलेला जो मिक्सर झालेला एक जो आपला पार्ट आहे त्याला आपण कूल करत असतो. मित्रांनो, ही जी गॅल्वनाइज प्रोसेस आहे आपण डेली रुटीन मध्ये याचे एक्झाम्पल्स बघत असतो. जसं की आपण आपले जे गेट्स असतात त्याला पण आपण गॅल्वनाइज केलेलं असतं. जसं की ऑटोमोबाईल पार्ट्स असतील, नट बोल्ट्स असतील. जसं की आपण अप्लायन्सेस मध्ये गेलं तर जर तुम्ही बघितलं अप्लायन्सेस मध्ये जे हिंजेस असतात किंवा डेकमध्ये जे CMP प्लेट्स असतात तर याच्यावर पण ती झिंक कोटिंग चढवलेली असते, जेणेकरून त्याच्या रस्ट लागणार नाही. तुम्ही जर बघितलं ते आपले जे शेतामध्ये पाईपलाईन्स असतात, लोखंडी पाईप्स असतात त्याच्यावर पण झिंक कोटिंग केलेली असते. जर तुम्ही रस्त्याच्या कडेला जे ग्रिल लावलेले असतात त्याला पण आपण झिंक कोटिंग लावलेली असते. जर तुम्ही शीट बघितले, जे मेटल शीट्स असतात इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं त्याला पण झिंक कोटिंग केलं असतं. तर मित्रांनो, ह्या सारे जे एक्झाम्पल्स आहेत हे रिलेटेड टू द गॅल्वनाइज आहे. म्हणजेच काय? ही जी कोटिंग असते, जशी आपण सोन्याला चकाकी देण्यासाठी काय करतो? त्याच्यावर सोन्याची एक लेअर आपण त्याच्यावर चढवत असतो, जेणेकरून काय होतं? तो चकाकतो. तर सेम गॅल्वनाइजची जी पण जी झिंक कोटिंग आहे त्याच्यामुळे तो जो एक मेटल पार्ट आहे त्याला शायनिंग येते आणि तो रस्ट पासून एलिमिनेट होतो या केसमध्ये. मित्रांनो, हा जर माझा तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.